विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वा चॅप्टर चालू करणार आहोत. आतापर्यंत आपण 10 चॅप्टर पाहिलेले आहे. 11वा चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. हे आपल्याला विदाउट ऑप्शनचे 4 मार्काला विचारले जातात. विथ ऑप्शनचे आपल्याला 5 मार्काला परीक्षेला 12वीच्या बोर्डाच्या दृष्टीनं विचारले जातात. मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणजे काय तर मॅग्नेट. आता मॅग्नेट म्हणजे काय आहे? विच अट्रॅक्ट मॅग्नेटिक सबस्टन्सेस, मॅग्नेटिक मटेरियल. आता वी नो मॅग्नेटिक मटेरियल कोणते कोणते आहेत? आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये किंवा रोज आपण पाहतो किंवा आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रामीण भागात असे किंवा सर्वांकडे आपल्याला माहित आहे की लोखंड हा चुंबकाकडे आकर्षला जातो. चुंबकीय पदार्थ. आता मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय आहे? चुंबकीय पदार्थ आणि चुंबकाकडे आकर्षण जाणाऱ्या पदार्थाला आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो. आता ह्याच्यामध्ये सर्वात परिचित असलेला धातू म्हणजेच कोणता आहे? लोखंड. लोखंड हा चुंबकाकडे आकर्षला जातो. आपण भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर स्टीलचे भांडे खरेदी करत असताना आपण त्या स्टीलच्या भांड्याला चुंबक लावून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? ते लोखंडाचे पदार्थ नसतील किंवा भांडे लोखंडाचे नसतील त्याच्यासाठी आपण चुंबक लावून पाहतो. म्हणजे काय आहे? चुंबकीय पदार्थ आहेत. आणि विच अट्रॅक्ट टुवर्ड्स मॅग्नेट आर कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक मटेरियल. जे काही सबस्टन्सेस, those materials which attract towards the magnet are called as a magnetic material. When a small bar magnet is suspended freely. आता हे काय असेल आपल्याकडे? हे स्मॉल बार मॅग्नेट आहे, फ्रीली सस्पेंडेड. इथं रेस्ट आपल्याला इथं 2 दिशा दाखवितो म्हणून त्याला आपण दिशादर्शक देखील म्हणतो. इट सस्पेंडेड फ्रीली, इट रिमेन्स अलॉंग द जॉग्राफिक नॉर्थ अँड साऊथ. दक्षिण उत्तर स्थिर असतो. म्हणजेच काय करतो? हा दक्षिण उत्तर दिशा दाखवितो. म्हणजेच काय झाला? तो दिशादर्शक म्हणून त्याचा आपण उपयोग करतो. अँड धिस प्रॉपरली कॅन बी यूज इन नेव्हिगेशन. समुद्रामध्ये वगैरे खगोलशास्त्र किंवा खलाशी वगैरे त्याचा उपयोग करतात. त्याच्यासाठी आपण होका यंत्र. हे काय आहे? दिशादर्शक आहे. त्याला आपण होका यंत्र म्हणतो. आणि चुंबक नेहमीसाठी आपल्याला 2 दिशा दाखवतो. कोणते कोणते? दक्षिण आणि उत्तर. दक्षिण उत्तर स्थिर असतो. आता द प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग स्मॉल पीसेस ऑफ आयर्न इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय आहे? स्मॉल आयर्न पीसेस अट्रॅक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिझम करतो. मॅग्नेटिझम म्हणतो. इट इज द प्रॉपर्टी आहे. म्हणजे चुंबकीय पदार्थ आकर्षून घेण्याचा जे काही गुणधर्म आहे त्याला आपण पदार्थाला मॅग्नेट म्हणतो. आणि त्या पदार्थामध्ये असलेल्या गुणधर्माला आपण मॅग्नेटिझम म्हणतो. आता मॅग्नेटिझम it has its origin in the name and iron ore. काय हे? लोखंडाचा खनिज पदार्थ आहे. त्याला आपण मॅग्नेटाइट म्हणतो. मॅग्नेटाइट पासून आपल्याला काय मिळालेलं आहे? मॅग्नेट मिळालेला आहे. मॅग्नेटाइट पासून आपल्याला काय मिळाला? मॅग्नेट मिळाला. आणि मॅग्नेटाइट इज ए न्यूट्रल मॅग्नेट आहे. त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल मॅग्नेट. त्याला आपण लोड स्टोन म्हणतो. काय म्हणतो? लोड स्टोन. लोड स्टोन म्हणतो. आणि त्याला आपण विच शोज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय करतो? लोड स्टोन शोज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्याला आपण मॅग्नेटिझम म्हणतो. म्हणजेच जे काही ओर मिळतं, जे काही खनिज मिळतं, जे काही खाणीमध्ये मिळतं, मूळ स्वरूपात मिळतं, त्याला आपण मॅग्नेटाइट म्हणतो. खनिज आहे. आयर्न ओर कॉल्ड मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट द न्यूट्रल मॅग्नेट कॉल्ड लोडस्टोन अँड विच शोज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेट हॅज अट्रॅक्टिंग अँड डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी. अट्रॅक्टिव्ह म्हणजेच काय करतो? चुंबकीय पदार्थाला आकर्षून घेतो. सर्वपरिचित असा चुंबकीय पदार्थ कोणता आहे?
लोखंड आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, अल्युमिनियम म्हणजे अल्युनिको हा समिश्र देखील कसा आहे मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. म्हणजे मॅग्नेट हॅज अट्रॅक्टिंग अँड डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी. ए फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट ऑलवेज पॉइंट्स कुणीकडे असतो एन एस नॉर्थ साऊथ. फ्रीली सस्पेंडेड शोज मॅग्नेट शोज काय करतो एन एस डिरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन दॅट इज द डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी. काय झाली त्यालाच आपण डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. मॅग्नेटला काय आहे डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी दिशा दाखवितो म्हणून दिशादर्शक म्हणून आणि अट्रॅक्ट करतो त्याला काय करतो आपण अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी. दोन गुणधर्म आहेत मॅग्नेटला. पहिला कोणता आहे दिशादर्शक डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी. दुसरा आहे अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे मॅग्नेट हॅज टू प्रॉपर्टीज. पहिली आहे डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी. इट्स नॉर्थ सीकिंग पोल इज कॉल्ड एन पोल. नॉर्थ सीकिंग पोल इज कॉल्ड एन पोल. त्याला आपण नॉर्थ पोल म्हणतो. त्याच्यानंतर साऊथ सिकिंग पोल बघा या साऊथ किंवा एन सिकिंग यस म्हणजे काय आहे साऊथ सिकिंग पोल इज कॉल्ड यस पोल म्हणतो त्याला. तर आपण एस आणि एन पोल म्हणलेला आहे. लाईक पोल्स बघा आता काय आहे एन एन रिपेल म्हणजेच लाईक. एस एस रिपेल म्हणजे काय हा लाईक पोल रिपेल इच अदर. एन एस असेल किंवा एस एन असेल हे काय तर अनलाईक पोल अट्रॅक्ट करतं अट्रॅक्ट करतात. हे काय करतात अट्रॅक्ट करतात. कोण अनलाईक पोल अट्रॅक्ट करतात अनलाईक. लाईक पोल रिपेल आणि अनलाईक पोल अट्रॅक्ट करतात. अर्थ हॅज इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. पृथ्वीची स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड आहे. अर्थ बिहेव्स लाईक ॲज ए ह्यूज मॅग्नेट. पृथ्वी स्वतः काय आहे बरा मोठा असा काय आहे मॅग्नेट आहे. जसं आपल्याला माहित आहे पृथ्वीच्या दक्षिण उत्तर ध्रुवामध्ये मॅग्नेटचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आपल्याला मॅग्नेट काय करतो नेहमीसाठी दक्षिण उत्तर स्थिर झालेला आढळतो. विथ इट्स मॅग्नेटिक साऊथ पोल बघा मॅग्नेटिक साऊथ पोल मॅग्नेटिक साऊथ पोल जॉग्राफिक का असतो नियर जॉग्राफिकल साऊथ असतो. का असतो नियर जॉग्राफिकल नॉर्थ. मॅग्नेटिक पोल इट्स मॅग्नेटिक साऊथ पोल नियर जॉग्राफिकल बघा जॉग्राफिकल नॉर्थ असतो. बघा मॅग्नेटिक साऊथ पोल जॉग्राफिकल नॉर्थ पोल असतो. आणि मॅग्नेटिक बघा मॅग्नेटिक नॉर्थ पोल जॉग्राफिक साऊथ असतो. बघा म्हणजेच आपल्याला इथे काय सांगता येतं द अर्थ मॅग्नेटिक फील्ड पॉइंट अप्रॉक्सिमेटली फ्रॉम जॉग्राफिक साऊथ टू द नॉर्थ. जॉग्राफिक काय असते द अर्थ मॅग्नेटिक फील्ड पॉइंट अप्रॉक्सिमेटली फ्रॉम काय असतं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठून असते फ्रॉम geographic south to
geographic south to geographic north असते. कसं असते? geographic south south to geographic north असते because of its freely suspended magnet points in north south direction. When a magnet is cut into smaller and smaller pieces, बघा हे मॅग्नेट आहे, ह्याला NS आहे, पुन्हा याचे दोन भाग केले, पुन्हा इथं दोन पीसेस मिळतात, आपल्याला दोन पोल मिळतात, पुन्हा याचे दोन भाग केले, पुन्हा याचे दोन भाग केले, पुन्हा असं किती लहान केलं तर काय होतं तर two poles of magnet cannot be separated from each other, therefore it is called as magnetic dipole म्हणतो. काम त्याला आपण मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. आणि त्याचं काय होतं when a magnet is cut into a number of pieces, each piece is to be a small magnet of weak magnetism. काय आहे? each piece acts as किंवा acts with weak magnetism. तुकडे केलं तर वीक मॅग्नेटिझम होतं, परंतु दोन पोल्स मॅग्नेटचे कधी आपल्याला सेपरेट करता येत नाहीत. ऑफ वीक मॅग्नेटिझम विथ साऊथ अँड नॉर्थ पोल, टू पोल्स ऑफ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम वन अनदर, सो इट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक डायपोल. Therefore, south and north poles do not have independent existence. वैयक्तिक असं अस्तित्व नाही. जिथं N आला तिथं S आला, जिथं S आला तिथं N आला. म्हणजेच two poles of magnet cannot be separated from one another किंवा each other. That is, a single pole does not exist. अस्तित्वामध्ये येऊ शकत नाही किंवा इंडिपेंडंट एक्झिस्टन्स ऑफ नॉर्थ और साउथ पोल इज नॉट पॉसिबल, सो इट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक डायपोल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. म्हणजेच टू पोल्स ऑफ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम वन अनदर. म्हणजेच मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. काय नसतो? मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट असतो. त्याच्यानंतर आता ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. आता ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम पाहत असताना मॅग्नेटिक सबस्टन्सेस काय तर आपल्याकडे आयर्न आहे, अल्युमिको आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, विच आर द मेटल्स आहेत. आणि मेटल्स म्हणल्यानंतर विच आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट एज वेल एज करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात? ऍटम असतात. आणि आपल्याला माहित आहे की मेटलच्या 1 क्युबिक सेंटीमीटर मध्ये 10⁻28 ऍटम्स असतात. आता ऍटम्स म्हणल्या तर आपल्याला माहित आहे ऍटम म्हणजे काय आहे? ऍटम कसे आहेत? ऍटम मध्ये दोन घटक आहेत. पुन्हा पहिला घटक कोणता आहे? पहिला आहे इलेक्ट्रॉन, दुसरा आहे न्यूक्लियस. पुन्हा न्यूक्लियस मध्ये दोन घटक आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. आता कोणत्याही मेटलचं असेल किंवा कोणत्याही मटेरियलचं असेल तर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एनी मटेरियल दॅट इज ऍटम्स. ऍटम्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एनी मटेरियल्स आहेत. इन अन ऍटम निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स. का तर ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अबाउट
द न्यूक्लियस. आता न्यूक्लियस मध्ये काय काय असतं सांगितलं तुम्हाला? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन पदार्थ असतात, दोन घटक असतात. आणि न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात आणि प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. देअरफॉर होल न्यूक्लियस ऍक्ट एज ए पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ऍक्ट होतो. फॉर मॅग्नेटिझम वी रिक्वायर्ड सम बेसिक कॉन्सेप्ट सच एज magnetic poles, magnetic dipole moments, the electrons orbiting in the outermost orbit of the atoms. This is also applies a magnetic property. ते देखील करू शकतात मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणून अक्वायर होतात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन. Electron revolving around the nucleus. Around the nucleus of an atom. हा, तर मॅग्नेटिक मुवमेंट्स पाहत असताना आपल्या इथं आता इथं आपल्याला आता टू पोल्स मध्ये आपल्याला एन आणि एस पोल असतात. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक पोल्स का सांगता येईल आपल्याला इथं? बघा आता आपण अगोदर पाहिलेलं आहे की कोणते सर्क्युलर लूप असेल तर इट ऍक्ट्स एज ए मॅग्नेटिक डायपोल म्हणून ऍक्ट होतं. आपल्याला मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतोय आपल्याला माहित आहे, कारण करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं आपल्याला बघा आता इलेक्ट्रॉन कसे आहेत? निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत आणि रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जला आपण काय म्हणलेलं आहे? करंट म्हणलेलं आहे. म्हणजेच आता आपल्याला माहित आहे ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. देअरफॉर दिस ऑर्बिट ऍक्ट्स एज ए करंट कॅरिंग कंडक्टर अँड विच प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच आपल्याला consider an electron revolving positively charged around positively charged. आपल्याला माहित आहे इथे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती का असतो? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. न्यूक्लियस कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, त्याच्या भोवती असतात इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड ए सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असतात. चार्ज न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन ए सर्क्युलर ऑर्बिट एज ए सिंपल मॉडेल. A electron revolving in an orbit equivalent to a current loop. हे काय आहे? तिन्ही करंट लूप आहे. तिन्ही करंट लूप म्हणून ऍक्ट होतं. कोणतं? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन ऑर्बिट. रिव्हॉल्विंग in an orbit is equivalent to a tiny current loop. The magnetic dipole moment due to current loop. बघा magnetic dipole moment due to current loop is काय होतं? मॅग्नेटिक मोमेंट होता. हे ऑर्बिट आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये आहे आणि ह्याच्याबरोबर काय सांगता येतं? आय म्हणजे करंट आहे आणि ए म्हणजेच काय आहे? एरिया एनक्लोज्ड बाय द लूप. It is only a part of the magnetic moment of an atom
अँड इज रेफर्ड टू ॲज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ह्याला काय म्हणायचं? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. कशामुळं? विच रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट, देअरफॉर इट ऍक्ट्स ॲज ए टीनी करंट लूप. आणि त्याला आपण काय म्हणतो? ऑर्बिटल मोशन म्हणतो. आणि दिस मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल, हे किती मिळालं आपल्याला? आय मिळाला. आय म्हणजे करंट आहे आणि ए म्हणजे एरिया आहे एन्क्लोज्ड बाय द लूप आहे. त्यालाच आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणतो. अँड इलेक्ट्रॉन पजेसेस अँड इंट्रिन्सिक अँग्युलर मोमेंटम. आता इसेंट्रिक अँग्युलर मोमेंटम कशामुळे निर्माण होतं? आपल्याला माहित आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत काय करते? सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती फिरण्यासाठी त्याला 360 किंवा 365 किंवा 366 दिवस लागतात. आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. तशाच प्रकारे इलेक्ट्रॉन काय करतात? विच रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन ऑर्बिटल मोशन. आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला आय मिळालेला आहे. त्याच्यासोबतच काय करतो? विच रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ, स्वतःभोवतीच फिरू लागतो किंवा स्वतःच गोल आकारामध्ये फिरतो. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? स्पिन मोशन म्हणतो. आणि ते काय आहे? इन्सेंट्रिक मोशन आहे. काय आहे? इन्सेंट्रिक अँग्युलर मोमेंटम. The spin angular momentum, the spin magnetic dipole moment results from this intrinsic spin. Eccentric spin मुळे काय होतं? Consider an electron revolving with a constant speed. कसा आहे? With speed, electron revolving with constant speed. किती आहे? v. V constant speed न रिव्हॉल्व होतं in a circular orbit of radius r. Circular orbit of radius r. As shown in figure about the nucleus, as shown in figure, if the electron travels a distance, किती? सर्क्युलर पाथचं डिस्टन्स किती असतं? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असतं. आणि ते डिस्टन्स किती असतं? डिस्टन्स सर्कम्फरन्स म्हणजे सर्कम्फरन्स आर इज द रेडियस आहे. आणि आपल्या सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर पाथ काय मिळतं? 2πr मिळतं. आणि हे कम्प्लीट करण्यासाठी त्याला टाइम किती लागतं? एक रोटेशन कम्प्लीट करतो म्हणजे ते काय झालं? पिरियडिक टाइम झाला. आणि पिरियडिक टाइम T न दाखवलेला आहे. Thus the current I associated with this orbiting electron. करंट, आता करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे. करंट कसा आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे. म्हणजेच I इक्वल टू दिस इज द चार्ज डिवाइडेड बाय T आलं. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आलं. आणि T इज द प्रेड. T इज इक्वल टू 2π/ω हे आपल्याला माहित आहे. म्हणून I बरोबर आपल्याला काय सांगता येतं? I इज इक्वल टू E ह्याची किंमत किती ठेवायचं? 2π/ω ठेवायचं. म्हणजे काय झालं? E⍵ डिवायडेड बाय 2π. दिस इज इन अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा बरोबर काय मिळतं? V/r मिळतं. म्हणजे इथं आपल्याला V/r डिवायडेड बाय 2π. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळतं? EV/2πr. दिस इज द करंट मिळालेला आहे. आणि दिस इज द करंट इन ए सर्क्युलर कॉइल असेल किंवा ऑर्बिट असेल. ऑर्बिट मध्ये किती मिळाला आपल्याला करंट? EV/2πr. दिस द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज किती आहे? आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बरोबर काय मिळालेलं आपल्याला? IA मिळालेला आहे. I बरोबर काय आहे? EV/2πr मिळालं.
आणि ए म्हणजेच काय आहे, एरिया ऑफ सर्क्युलर ग्लोब म्हणजे सर्कलचं एरिया किती येतं, पाय आर स्क्वेअर येतं. काय येतं, पाय आर स्क्वेअर येतं. त्याच्यामध्ये बघा काय काय कटून गेले, हे कटून गेले, हे कटून गेलं, आणि तर राहिलं काय आहे 1/2 EVR. दिस इज द करंट आहे किंवा मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन. ऑर्बिटल मोशन मुळे फॉर धिस इलेक्ट्रॉन काय आहे, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय मिळेल आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम बरोबर काय मिळेल, MEVR. ME म्हणजेच काय आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. M म्हणजेच काय, ME म्हणजेच मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. VR hence orbital magnetic momentum can be from equation 2. काय सांगता येईल मग आता ह्या इक्वेशन आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय सांगता येतं, बरोबर MVR म्हणजे तिथं आपल्याला E अपॉन काय येतं 2ME केला आपण, दोन काय केलं आपण, भागलं. इथं कशाने भागलं, ME न भागलं, म्हणजे इथं काय होता MEVR. बघा आता या इक्वेशन मध्ये काय केलं आपण, त्या दोन इक्वेशन मध्ये आपण कशाने भागायचं, डिवाइड अँड मल्टिप्लाय. बाय ME न भागलं आणि गुणिले केलं तर आपल्याला E/2ME मिळालं. आणि MEVR बरोबर आपण काय सांगितलेलं आहे, अँग्युलर मोमेंटम सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बरोबर E/2ME. ह्याच्याऐवजी काय लिहिता येतं आपल्याला, N लिहिता येतं. दिस इज द अँग्युलर मोमेंटम आहे. काय आहे, दिस इज अँग्युलर मोमेंटम आहे. म्हणजे दिस इक्वेशन शोज दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय करतं, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोपोर्शनल टू द कशाला आहे, अँग्युलर मोमेंटमला आहे. म्हणजेच आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम आहे. बट as the electron bears negative charge, the vector orbital magnetic moment and L are in opposite direction and perpendicular to the orbit. Hence the vectorially काय सांगता येतं आपल्याला, vectorially म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला काय सांगता येतं, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बघा is equal to -E/2ME into L. कारण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम कशा येतं, एकमेकाला अपोजिट आहे. म्हणून आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बरोबर -E/2ME आणि इंटू L आहे. इथं ME ला काय म्हणायचं, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ME ला काय म्हणायचं, मास ऑफ इलेक्ट्रॉन. द सेम रिझल्ट इज ऑब्टेन्ड. असाच रिझल्ट आपल्याला क्वांटम मेकॅनिक्सचा उपयोग करून काढता येतं, आपण काढू शकतो. द रेशिओ ऑफ बघा, रेशिओ E/2ME ह्याला काय म्हणायचं, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. गायरोमॅग्नेटिक रेशिओ कशाला, E/2ME ला गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणायचं. फॉर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट द अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल. कसा आहे, अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2 pi
म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय दिस इज द अँग्युलर मोमेंटम. हे काय मिळालं आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला देअरफॉर अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू काय सांगता येतं MeVr बरोबर NH अपॉन 2 पाय. हे आपण बोअर्स या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. सेकंड पासून बोअरचं सांगितलेलं अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2 पाय. हे इथं डज नॉट रेडिएट एनर्जी म्हणून आपण सांगितलेलं आहे. जुन्या सिलेबसला होतं, आता ते नाही. म्हणजे आपल्याला काय मिळालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बरोबर ENH अपॉन 4 पाय ME. दिस इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट मिळालेलं आहे. आता फॉर द फर्स्ट ऑर्बिट बघा, फॉर फर्स्ट ऑर्बिट N बरोबर किती असतं 1 असतं. म्हणजे आपल्याला काय सांगता येतं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बरोबर EH अपॉन 4 पाय ME सांगता येतं. दिस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फॉर द फर्स्ट ऑर्बिट आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो बोअर मॅग्नेटोन म्हणतो. कॉल ह्याला काय म्हणायचं बोअर मॅग्नेटोन. ह्याला काय म्हणायचं बोअर मॅग्नेटोन म्हणायचं. आणि बोअर मॅग्नेटोनची किंमत आहे EH अपॉन 4 पाय ME. याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 9.274 गुणिले 10⁻²4 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. The magnetic moment of an atom is stated in terms of Bohr magneton. काय आहे मॅग्नेटिक मोमेंट कशामध्ये सांगता येतं मॅग्नेटिक मोमेंट can be stated in Bohr magneton. आता बोअर मॅग्नेटॉनला शॉर्ट मध्ये आपण काय लिहू शकतो BM लिहू शकतो. काय लिहितो BM म्हणजे काय बोअर मॅग्नेटॉन मध्ये आपल्याला काय सांगता येतं मॅग्नेटिक मोमेंट सांगता येतो सांगू शकतो. As electron has a spin motion, so it contributes to resultant magnetic moment of an atom. आता त्याला स्पिन मोशन देखील असते. आता हे काय म्हटलं आपण इट इज अबाउट ऑर्बिटल मोशन भेटलेलं. आता स्वतःवरती फिरतं म्हणजे काय आहे स्पिन मोशन असतो. आणि स्पिन मोशन मध्ये देखील काय भेटतं आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट मिळतं. आणि वेक्टर सम ऑफ दीज टू मोमेंट कोणते बघा आता हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट प्लस स्पिन या दोन्हीची बेरीज काय मिळते सम ऑफ दीज टू मोमेंट्स इज द टोटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. काय आहे टोटल मॅग्नेटिक. As electron has a speed motion, so it contributes the resultant magnetic moment of an atom. Vector sum of these two magnetic moments is the total magnetic moment of the atom. According to the Pauline's exclusive principle, no two electrons can have the same set of quantum numbers. Same set म्हणजे that is with म्हणजे आपल्याला काय सांगता येतं दोन इलेक्ट्रॉनला सेम सेट ऑफ क्वांटम नंबर असू शकत नाही. विच N, L, M1 and MS असे क्वांटम नंबर्स दोन इलेक्ट्रॉन साठी सारखे राहू शकत नाही. डिफाइनिंग द स्टेट. Therefore, the resultant magnetic dipole moment
of the atoms with a pair of electrons in the same state defined by, कशाने डिफाईन करता येतं? डिफाईन्ड बाय. कसं डिफाईन करू शकतो आपण? N, L and M. M1 will be 0. Will be 0. The atoms with the number of electrons, atoms with the number of electrons in their outermost orbit will possesses non-zero resultant magnetic moment. Inner orbits are completely filled. The inner orbits completely filled and hence do not contribute the total magnetic dipole moment असू शकत नाही. कंट्रीब्यूट द टोटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच इनर इलेक्ट्रॉन जे काही फील्ड असतात, कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉन्स असतात, फक्त ऑड इलेक्ट्रॉनला गाण्यासहित आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असू शकतं. कशामुळं? ड्यू टू इट इज इनकम्प्लिटली फील्ड असतात, म्हणून आपल्याला काय करता येतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवता येतं. ज्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला मिळत नाही, म्हणजे ते कसे असतात? इनर मोस्ट ऑर्बिट असतात आणि विचार असतात कम्प्लिटली फील्ड ऑर्बिट असतात. सो hence do not contribute to the total magnetic moment of the atom for the magnetic dipole moment. त्याच्यासाठी असतो इनकम्प्लीट ऑर्बिट साठी असू शकतो. नेक्स्ट सी इन द नेक्स्ट लेक्चर.